तर एकीकडे एकनाथ खडसे हे देखील आता माध्यमांशी संवाद साधतायत। एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव पार्टीमध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता एकनाथ खडसे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रेव पार्टीमधून खडसेंचे जावई ताब्यात घेण्यात आले। जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं। पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही, परंतु अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं। माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात, ती भावना जनमानसामध्ये आहे। त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल। अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल, त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल। पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमार्क्स येत आहे ते रिमार्क्स बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे। पण तथ्य समोर येईल आणि ह्याच्यामध्ये काही जावई असो का अन्य कोणी असो, जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। बस हो, एकीकडे राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे, त्यावरून खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप ते काल आपण पत्रकार परिषद घेतली। काय वाटतं राष्ट्रीय दृष्टिकोनातून असं काही होतं? चला, जय हिंद, जय महाराष्ट्र। दोन डिटेल घेणार आहे मी पुढे पत्रकार परिषद घेणार आहे, डिटेल घेणार आहे, पण येऊ द्या ना फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येऊ द्या। संजय राऊत म्हणताय कुठे सरकारवर टीका करताय, त्यामुळे कुठेतरी हे कोणाचा प्रयत्न या ठिकाणी जनतेच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही ऐकतात मीडियाच्या द्वारे, वृत्तपत्रांच्या द्वारे, तर मला याच्यावर अधिक काही भाष्य करायचं नाहीये। चला, त्यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। अलीकडच्या घटनांमधून असं काही होईल अशी कल्पना होती असं एकनाथ खडसे